तर नमस्कार मैत्रिणींनो, विद्यार्थिनींनो. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी महिलांसाठी अतिशय महत्त्वाची आणि सुवर्ण संधी आलेली, जी की महिला व बालविकास विभाग अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका भरती 2026मध्ये जी होणार आहे, त्यावर मी एक विषय टॉपिक वाईज व्हिडिओ बनवत आहे आणि त्याच्यावर प्रश्न बनवत आहे. तर विषय आहे आजचा अनाथ व अनुरक्षण, ऑर्फन केअर अँड चाइल्ड प्रोटेक्शन. तर यावर अतिशय महत्त्वाचे आणि जे हमखास येणारे प्रश्न आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, महत्त्वाचा आहे. तर प्रश्न क्रमांक 1 आहे, चाइल्ड इन नीड ऑफ केअर अँड प्रोटेक्शन CNCP ही कल्पना कोणत्या कायद्याशी संबंधित आहे? ऑप्शन ए आहे बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006. ऑप्शन बी आहे किशोर न्याय बालकांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015. ऑप्शन सी आहे बालमजुरी प्रतिबंध अधिनियम. ऑप्शन डी आहे शिक्षकाचा हक्क अधिनियम 2009. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, किशोर न्याय बालकांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015. हा महत्त्वाचा कायदा आहे. पुढचा प्रश्न बघूया. तर प्रश्न क्रमांक 2 आहे, मिशन वात्सल्यचा प्रमुख उद्देश कोणता आहे? ऑप्शन ए आहे महिला आर्थिक सक्षमीकरण. ऑप्शन बी आहे ग्रामीण विकास. ऑप्शन सी आहे बाल संरक्षण व्यवस्था बळकट करणे. ऑप्शन डी आहे पोषण आहार वितरण. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे, बाल संरक्षण व्यवस्था बळकट करणे हा मिशन वात्सल्याचा मुख्य उद्देश आहे, हे लक्षात ठेवा. आणि मी या जेवढ्याही सिरीज चालू केलेल्या आहेत त्याचा महिलांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि खूप फायदा होणार आहे, हे लक्षात ठेवा. कारण की मी महिलांच्या दृष्टिकोनातूनच हे व्हिडिओ बनवत आहे, म्हणजे त्यांना टॉपिक वाईज कसे प्रश्न येऊ शकतात याचा अंदाज येईल. त्याच्यासाठीच हे व्हिडिओ नक्की बघा, फायद्याचे ठरणार आहे तुम्हाला 2026मध्ये. तर प्रश्न क्रमांक 3 आहे, चाइल्ड वेलफेअर कमिटी CWC कोणत्या बालप्रकारच्या बालकांशी संबंधित आहे? ऑप्शन ए आहे कायदेशी संघर्षात आलेले बालक. ऑप्शन बी आहे फक्त अनाथ बालक. ऑप्शन सी काळजी व संरक्षणाची गरज असलेले बालक. ऑप्शन डी आहे फक्त दत्तक बालक. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे, काळजी व संरक्षणाची गरज असलेले बालक यांनाच चाइल्ड वेलफेअर कमिटी अंतर्गत बालकांशी संबंधित आहे, हे लक्षात ठेवा. थोडी प्रिंटिंग मिस्टेक होती, त्याला थोडं इग्नोर करा. आता पुढचा प्रश्न बघूया. तर प्रश्न क्रमांक 4 आहे, ज्युव्हेनियल जस्टिस बोर्ड JJB कोणाशी संबंधित आहे? ऑप्शन ए आहे दत्तक प्रक्रिया. ऑप्शन बी आहे कायदेशीर संघर्षात आलेले बालक. ऑप्शन सी आहे पोषण कार्यक्रम. ऑप्शन डी आहे बालगृह व्यवस्थापन. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे, कायद्याशी संबंधित आलेले बालक. तर ज्युव्हेनियल जस्टिस बोर्ड JJB याचं कायद्याशी संबंधित आलेले बालक हे आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, DCPUचे पूर्ण रूप काय आहे? ऑप्शन ए आहे डिस्ट्रिक्ट चाइल्ड प्रोटेक्शन युनिट. ऑप्शन बी आहे डिपार्टमेंट ऑफ चाइल्ड प्रोटेक्शन युनियन. ऑप्शन सी आहे डिस्ट्रिक्ट चाइल्ड प्रोग्राम युनिट. ऑप्शन डी आहे डेव्हलपमेंट चाइल्ड प्रोटेक्शन युनिट. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, डिस्ट्रिक्ट चाइल्ड प्रोटेक्शन युनिट हे DCPUचा फुल फॉर्म आहे. फुल फॉर्म विचारण्यात येतो परीक्षेला हमखास. प्रश्न क्रमांक 6 आहे, फॉस्टर केअर म्हणजे काय? ऑप्शन ए आहे कायमस्वरूपी दत्तक. ऑप्शन बी आहे तात्पुरती कुटुंब आधारित संगोपन. ऑप्शन सी आहे सरकारी वसतिगृह. ऑप्शन डी आहे शासकीय शिष्यवृत्ती. तर फॉस्टर केअर ह्याचं जे योग्य अर्थ आहे म्हणजेच की तात्पुरती कुटुंब आधारित संगोपन, यालाच आपण फॉस्टर केअर असं म्हणतो. आता आपण पुढचे काही महत्त्वाचे प्रश्न बघूया. तर प्रश्न क्रमांक 7 आहे, स्पॉन्सरशिपचा मुख्य उद्देश काय आहे? ऑप्शन ए आहे बालकाला संस्थेत ठेव. ऑप्शन बी आहे आर्थिक सहाय्य देऊन बालकाला कुटुंबातच वाढविणे. ऑप्शन सी आहे दत्त प्रक्रिया. ऑप्शन डी आहे दत्तक प्रक्रिया आणि ऑप्शन डी आहे शिक्षण बंद करणे. तर स्पॉन्सरशिपचा मुख्य उद्देश आहे आर्थिक सहाय्य देऊन बालकाला कुटुंबातच वाढविणे, हा स्पॉन्सरशिपचा मुख्य उद्देश आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघा. तर प्रश्न क्रमांक 8 आहेत, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? ऑप्शन ए आहे फॉस्टर केअर ही तात्पुरती व्यवस्था आहे, हे बरोबर आहे. ऑप्शन बी आहे ॲडॉप्शन हे कायमस्वरूपी कुटुंब आधारित पुनर्वसन आहे, हे देखील बरोबर आहे. ऑप्शन सी आहे स्पॉन्सरशिपमध्ये बालकाला अनिवार्यपणे संस्थेत ठेवले जाते, हे चुकीचं आहे. कारण की आपल्याला ती चुकीची जोडी विचारली, त्याच्यामुळेच हे ऑप्शन नंबर सी आपल्या इथे बरोबर आलेलं आहे. आणि ऑप्शन नंबर डी आहे आफ्टर केअर स्वावलंबनासाठी मदत करणे, हे देखील बरोबर आहे. त्यामुळेच आपल्या इथे ऑप्शन नंबर सी इथे बरोबर आहे, जे की स्पॉन्सरशिपमध्ये बालकाला अनिवार्यपणे संस्थेत ठेवले जाते. कारण की स्पॉन्सरशिपमध्ये बालकाला अनिवार्यपणे संस्थेत नाही तर त्याच्या घरी ठेवले जाते, हा याचा मुख्य उद्दिष्ट आहे.
लक्षात ठेवा, मी आत्तापर्यंत जेवढे काही तुम्हाला तांत्रिक प्रश्नांसंबंधित जे काही महत्त्वाचे असे व्हिडिओ बनवलेले आहेत ते जाऊन एकदा चॅनलला चेक करा. त्या व्हिडिओचे नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे अंगणवाडी सुपरवायझर भरती 2026मध्ये. प्रश्न क्रमांक 9 आहे, आफ्टर केअर प्रोग्राम मुख्यतः कोणासाठी आहे? ऑप्शन ए आहे 6 वर्ष बालके, ऑप्शन बी आहे 4 वर्ष बालके, ऑप्शन सी आहे संस्थेतून बाहेर पडलेले 18 ते 23 वर्ष युवक युवती, ऑप्शन डी आहे गर्भवती महिला. तर आफ्टर केअर प्रोग्राम मुख्यतः संस्थेतून बाहेर पडलेले 18 ते 23 वर्ष युवक युवतीसाठी केला जातो. तुम्हाला विचारू शकता आफ्टर केअर प्रोग्राम मुख्यतः कोणासाठी आणि किती वयोगटातील युवकांसाठी केला जातो? तर 18 ते 23 या वर्षांसाठी केला जातो. प्रश्न क्रमांक 10 आहे, ॲबडॉमेंट चाइल्ड म्हणजे काय? ऑप्शन ए आहे दत्तक घेतलेले बालक, ऑप्शन बी आहे पालकांशी सोडून दिलेले बालक, ऑप्शन सी आहे फक्त अनाथ बालक आणि ऑप्शन डी आहे कायदेशीर संघर्षात आलेले बालक. तर लक्षात ठेवा, याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे बालकांनी सोडून दिलेले बालक. यांनाच आपण ॲबडॉम्ड चाइल्ड असे म्हणण्यात येतो. तुम्हाला जर हे मागील वर्षांची काही प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर मागील वर्षाची तर नाही आहे, पण 2025मध्ये एकच ही अंगणवाडी सेविका झाली होती भरतीची. तर त्यासाठी तुम्हाला अतिशय महत्त्वाचे असे 2025चे प्रश्नपत्रिका मी ऑलरेडी त्याची सिरीज अपलोडेड केलेली आहे. एकदा जाऊन चॅनलला चेक करा, म्हणजे तुम्हाला कळेल की किती असे म्हणजे नाही का कसे प्रश्न येतात ते. आणि लक्षात ठेवा की मी हे नाही म्हणत आहे की खूप बंपर भरती झाली होती, पण 2025मध्ये फार कमी पदं निघले होते पण भरती झालेली होती. त्याच्यामुळेच पेपरामध्ये असं आलेलं आहे की 18 ते 19 वर्षानंतर बंपर भरती होत आहे, मान्य आहे, पण 2025मध्ये काही कमी पदांसाठी सुद्धा भरती झालेली होती. तर त्याच्यावरनं आपण एक अंदाजा घेऊ शकतो की तुमचे प्रश्न कसे असू शकतात. तर 2025-24मध्ये जी भरती झालेली होती ती TCS अंतर्गत सरळ सेवेअंतर्गत घेतली होती, त्याच्यामुळेच मी सांगते. आता आपण पुढचा प्रश्न बघूयात. तर प्रश्न क्रमांक 11 आहे, खालीलपैकी कोणती सेवा VHSND अंतर्गत दिली जात नाही? ऑप्शन 1 आहे विटॅमिन ए पूरक आहार, ऑप्शन 2 आहे वाहन नोंदणी, ऑप्शन 3 आहे IFA वितरण आणि ऑप्शन डी आहे डिवॉर्मिंग. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे वाहन नोंदणी. तर बरोबर आहे, खालीलपैकी VHSND अंतर्गत दिली जात नाही विचारलेलं आहे. तर वाहन नोंदणी याचा VHSND आणि ICDS अंतर्गतमध्ये काहीही संबंध नाही आहे, त्याच्यामुळेच हे आपल्या इथे बरोबर उत्तर आहे. मी वारंवार सांगते की हे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि महिलांसाठी ही संधी चुकवू नका तुम्ही 2026च्या पर्यवेक्षिकाची. प्रश्न क्रमांक 12 आहे, पोषण ट्रॅकरचा मुख्य उद्देश कोणता आहे? ऑप्शन 1 आहे पोषण व लाभार्थी माहितीचे डिजिटल निरीक्षण, ऑप्शन 2 आहे मतदार यादी, ऑप्शन 3 आहे जमीन अभिलेख आणि ऑप्शन 4 आहे वाहन परवाना. तर पोषण ट्रॅकरचा जो मुख्य उद्देश आहे तो पोषण व लाभार्थी माहितीचे डिजिटल निरीक्षण करणे हा या पोषण ट्रॅकर ॲपचा अतिशय महत्त्वाचा असा उपयोग आहे. पुढचा प्रश्न बघूयात. तर प्रश्न क्रमांक 13 आहे, VCDCमध्ये खालीलपैकी कोण सहभागी असू शकतो? ऑप्शन 1 आहे सरपंच, ऑप्शन 2 आहे ANM, ऑप्शन 3 आहे आशा, ऑप्शन 4 आहे वरील सर्व. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 4 आहे वरील सर्व. तर VCDCमध्ये सरपंच, ANM आणि आशा या प्रत्येकजणी सहभागी असू शकतात, म्हणून इथे ऑप्शन नंबर 4 वरील सर्व हे बरोबर उत्तर आहे. मी ऑलरेडी तुमच्या तांत्रिक प्रश्नांसाठी अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न टाकलेले आहेत, पण तरी देखील तुम्हाला आणखी असे प्रश्न म्हणजे कोणत्या टॉपिकवर जर तुम्हाला अडचण येत असेल तर मला ते कॉमेंटमध्ये नक्की कळवा. मी त्याच्यावर पण तुमच्यासाठी लवकरात लवकर व्हिडिओ घेऊन येणार आहे, कारण की माझा मुख्य उद्देश हाच आहे की महिलांसाठी त्यांना घरकामामधनं टाईम मिळत नाही, त्याच्यामुळे त्यांनी माझा हा जो डेली व्हिडिओ मी जो टाकत आहे तो देखील बघितला. तुमच्या तांत्रिकमधील 50 ते 60% सिलेबस कव्हर होणार आहे, मी गॅरंटी देते तुम्हाला. आता आपण पुढचे प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 14 आहे, VHSNDमध्ये गर्भवती महिलांसाठी कोणती सेवा महत्त्वाची आहे? ऑप्शन 1 आहे ANC तपासणी आणि ऑप्शन बी आहे मतदार नोंदणी. तर ऑब्व्हियसली इथे VHSNDमध्ये जी महिलांसाठी कोणती सेवा आहे तर ती ANC तपासणी आहे. अतिशय महत्त्वाचा आणि खूप सोपा असा प्रश्न आहे हा. तर प्रश्न क्रमांक 15 आहे, PFMSद्वारे निधी वितरण प्रामुख्याने कोणत्या पद्धतीने केले जाते? ऑप्शन ए आहे धनादेश आणि ऑप्शन बी आहे DBT. तर PFMSद्वारे जी निधी वितरणात येते तर त्याचं जे योग्य उत्तर आहे ते DBT म्हणजेच की डायरेक्ट बँक ट्रान्सफरनी होते.
लक्षात ठेवा, हे DBT अतिशय महत्त्वाचं आहे आणि ते तुम्हाला आधार बँक म्हणजे जे बँकला तुमचा आधार नंबर आणि KYC करून ते जोडलं जाते, तेव्हाच तुम्हाला DBT अंतर्गत पैसे येतात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमचे अतिशय महत्त्वाचे असे या विषयावर प्रश्न घेतलेले आहेत. आणखी कोणत्या विषयावर तुम्हाला प्रश्न हवे असेल ते मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नवीन असेल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. आणि तुम्हाला या व्हिडिओचे फायदे होत आहेत की नाही हे मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की कळवा. धन्यवाद.